हॅलो गाईज, कसे तुम्ही? आमचं नवीन हॉस्पिटल आहे. हॅलो, ही राजेशची मुलगी ना? गणपती फुले मंदिर. हे बघू शकता. आमचं ब्लॉग बनवतात नाही. बघा ना तुम्ही इकडे आता. रोजची आम्ही नाचणार आहोत. आता नको जाऊ ना. संध्याकाळी करू ना, मग शूटिंग करूया आपण. ब्लॉग बघा. नमस्कार, जय श्रीराम. मी अनंत कालन, आपले अनंत कालन व्लॉग्स या चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आहे आपला राजेश जाधव हा मित्राचं हॉस्पिटलचे ओपनिंग आहे. मुक्ताई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आहे. तर तो आहे आपला पल्लवा गेट नंबर 3च्या तिथे समोरच. तर तिथे आम्ही जाणार आहे आणि त्याच्यानंतर भोपरला मेवणीकडे जायचं आहे देवदर्शनासाठी, गणपती दर्शनासाठी. तर मित्रांनो बघू शकता, आता आम्ही इथे आलो आहे मुक्ताई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. तर इथे भरपूर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं गाडीत वेट करतोय पाऊस थोडा कमी व्हायचा. भरपूर गर्दी आहे वाटतं. ही बिल्डिंग ती हॉस्पिटलची. गाड्या भरपूर आहेत तिथे. बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि हे बघा इथलं एंट्रन्स आहे. इथे जेवणाचे ते कॅटरिंग आहे. तर गाईज आपण आता आलो आहे आपल्या मित्राच्या हॉस्पिटलच्या ओपनिंगला, मुक्ताई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. तर हा इथे आपला पलावा 3 नंबर गेटच्या इथे बाजूलाच आहे, समोर मोठी बिल्डिंग आहे. तर तुम्ही बघू शकता आजची ओपनिंग आहे. आपला मित्र आहे राजेश जाधव, हा ओनर. ICU रूम आहे आपला, छान पैकी. ऑपरेशन थिएटर दाखवलेले.
भारी बनवले ना. हे ऑपरेशन त्याचं वरती LED लाईट असते. जनरल रूम आहेत. इकडं डिलक्स रूम आहे. डिलक्स रूम बघूया आपण कसं आहे. ते 2-3 आहेत डिलक्स रूम. छान मस्त AC वगैरे बघा भारी आहे. काय माहिती कसं आहे. तर आपला मित्र होता राजेश, तो इथला ओनर आहे राजेश जाधव. बघू शकता किती छान त्यांनी हे केलेलं आहे. हाय करा व्लॉग चालू आहे. हॅलो गाईज कसे तुम्ही. आमचं नवीन हॉस्पिटल आहे. ही राजेशची मुलगी ना. खूप मोठं हॉस्पिटल आहे. म्हणजे इथून कुठे जायची गरजच नाही लागणार. बघू शकता किती भारी आहे. जेवणाचे आयटम आपला फेवरेट गुलाबजामुन. बघूया बघ. अरे बरे ना. तर गाईज आता आम्ही इथे निघायचा प्रयत्न करतो, पण गाडीच्या मागे गाडी लावलेली आहे. हे बघा निघायला चान्सेस नाही आणि इथून पण निघायला चान्स नाही. आणि इकडे तर दुकान आहेत, तिकडे चान्स नाही. तर इथे थोडं आता थांबायला लागेल. घाल ना शाल. शाल श्रीपाद तुला देऊन सत्कार केला नव्हता. तर गाईज आता आपण आलो इथे जितेंद्रदादा बेरिलकर यांच्याकडे. तर आपण बघू शकता त्यांनी एक सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा गणपती फुले मंदिर. हे बघू शकता. आमचं ब्लॉग बनवायचं नाही. बघा ना तुम्ही इकडे आता रोजची आम्ही नाचणार आता नको जाऊ. संध्याकाळी करू ना मग शूटिंग करूया आपण.
बघा किती छान अशी कलाकारी केलेली आहे ते. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं इथे डेकोरेशन असतं. हे बघा, हा दरवर्षी इथे नवीन नवीन प्रकारचे अशी मोठीच मकार असते आणि जवळजवळ 2 महिने पहिले डेकोरेशनचं काम चालू केलेलं असतं. हे बघा, कुठले गणपती बाप्पा. तर गाईज आता आम्ही बघा तयारी करून इथे संचित इथे आलो होतो. तर बाईनी मोठी चैनच घेतले. अरे वा, चला तर निघूया. आपली गाडी रेडी आहे, तर भोपरला जायचं आपलं. चला. तर हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय आमच्या मावशीच्या इथे. त्यांच्या इथे 10 दिवसाचे असतात गणपती. आणि हे बघा, हे पप्पा, मम्मी, जायला. आता आम्ही आलोय हार घ्यायला आणि दादा आता उतरलेला आहे हार घ्यायला. तर गाईज आता इथे मानपाड्याला लागले ट्रॉफिक. मला जायचं भोपरला.